ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 2-4 लोक वेगळी भूमिका घेतली म्हणजे महायुती वेगळी झाली असे नव्हे। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर। नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपामधील 2-4 लोकांनी वेगळी भूमिका घेतली म्हणजे महायुती वेगळी झाली असे नव्हे। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आलास तालुका शिरोळे येथे क्षारपड जमीन मुक्त कार्यक्रमाच्या वेळी दिले। नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपमधील 35 वर्षापासून कार्यरत असलेले मिलिंद भिडे तसेच भाजपचे सावकार मादनाईक हे आमच्या सोबत आहेत। काही लोक आमच्यापासून वेगळे झाले। आम्ही नगर परिषदेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली आणि जिंकली। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका महायुतीतील सर्व घटकांना सोबत घेऊन महायुती म्हणून लढणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। पण आमची भूमिका अशी आहे की महायुतीच्या सर्व घटक पक्षांना घेऊन एकत्रितपणानं ह्या तालुक्याच्या विकासासाठी या देशामध्ये महायुतीचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा महायुतीचा आहे। त्यामुळं महायुतीची पूर्ण सत्ता यावी त्यासाठी म्हणून ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये महायुतीनं यश मिळवलं त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये महायुतीनं यश मिळवण्यासाठी सगळ्या महायुतीतल्या घटकांना एकत्रितपणाने घेऊन निवडणूक लढवण्याची आमची भूमिका आहे। साहेब, महायुतीची मोठ बांधला आणि महायुतीचा सक्सेस आला ह्या दोन्ही नगरपालिकेमध्ये। महायुतीमध्ये बीजेपीच तुमच्यासोबत इथं तालुक्यामध्ये यायला तयार नाही, त्या संदर्भात तुम्ही काही नाही असं आपल्याला म्हणता येत नाही। बीजेपीच्या काही लोकांनी वेगवेगळी भूमिका घेतली। बीजेपीतले आता सन्मान्य सावकार मादनाईक साहेब, मिलिंद भिडे साहेब आहेत, ज्या माणसांनी अनेक वर्ष काम केले। मिलिंद भिडेसारख्या माणसांनी गेली 30-30, 35-35 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी कुठल्याही अपेक्षेशिवाय कुठल्याही स्वार्थाशिवाय सेवा दिलेली लोक आज त्या सगळ्या महायुतीच्या घटकामध्ये आहेत। सावकार मादनाईकांसारखा एक शेतकरी नेता ज्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम कमिटीचं सभापती जिल्ह्याचं नेतृत्व केलं असे लोकसुद्धा ह्या जे भारतीय जनता पार्टी त्या सगळ्या महायुतीमध्ये आहे। त्यामुळं कोण 2-4 लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर काही भारतात महायुती वेगळी झाली असं त्याचा अर्थ होत नाही। एकत्र येण्यासाठी काय चर्चा वगैरे काय झालं? निश्चितपणे जर ते अजून ह्या महायुती अजून निवडणुकीचा अजून संदर्भ अजून चालू झालेला आहे, ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस सगळ्यांना जे बाहेर आहेत त्यांनासुद्धा आपण विनंती करू की त्यांनीसुद्धा आत येऊन ह्या महायुतीच्या प्रवाहामध्ये त्यांनीसुद्धा सामील व्हावं। शाहू आघाडीच्या माध्यमातून सगळ्या सीटा लढणार का काय जिल्हा परिषद आणि काय पंचायत? सांगितलं, महायुतीला सगळ्यांना एकत्रितपणानं घेऊन आपण ह्या निवडणुकीचं आपण मोठ बांधणार आहे।